त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा मंडळाचे संस्थापक व आम्हा सर्व सेवकाची सद्गुरू बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा आदरपूर्वक प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाच्या कार्याला सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी जुमदेवजी ढुबरेकर उपस्थित आहेत। या मातेला माझा आदरपूर्वक प्रणाम। त्याचप्रमाणे प्रत्येक बैठकीमध्ये अध्यक्ष काकाजींची गरज असते, तर आजच्या बैठकीचे सभाध्यक्ष आदरणीय परमपूज्य परमात्मा मंडळाचे मार्गदर्शक व गट नंबर 9 चे ज्येष्ठ मार्गदर्शक 8 चे राऊत गुरुजींना माझा आदरपूर्वक प्रणाम। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा मंडळाचे संचालक क्षीरसागर काकाजी यांना सुद्धा माझा आदरपूर्वक प्रणाम। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा मंडळाचे संचालक वैद्य काकाजी यांना सुद्धा माझा आदरपूर्वक प्रणाम। त्याचप्रमाणे या गावचे मार्गदर्शक परमपूज्य परमात्मा मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय वंजारी साहेब यांना सुद्धा माझा प्रणाम। आदरणीय संचालन करते अहिरकर साहेब यांना सुद्धा माझा आदरपूर्वक प्रणाम। सेवक सेविका सगळ्यांना माझा आदरपूर्वक प्रणाम। पहा, या भामेवाडा नगरीमध्ये खूप काही दिवसानंतर इतकी मोठी सेवकांची संख्या जमलेली आहे। मला तर हे पाहून माझं पोटच भरल्यासारखं वाटत आहे। काही वेळेच्या आधीच काही कारणास्तव भाऊच्या आमच्या मार्गदर्शन झालं इथं, पण लाईन नसली या कारणानं काही समजू शकलं नाही। पण त्यांच्या माध्यमातून आम्ही या गावामध्ये माझ्या माध्यमातून सुद्धा भाऊला मी फोन केला, दादा मध्ये या गावामध्ये भगवंताची चर्चा बैठक 2 चालू आहे, तर आपण एकत्र तरी केली तर काय होणार। एकतेची खूप गरज आहे म्हटलं, भाऊनी होकार दिला आणि या गावामध्ये 2 चर्चा बैठकी असताना भाऊच्या माध्यमातून वंजारी साहेबाच्या माध्यमातून आणि मी 16 त्यांना सहकार्य केला। तर पहा, चर्चा बैठक भगवंताची एकत्र सुरू झाली। एकामेकाला सद्गुण बाबाच्या कृपेने वाटणं सुरू झालं। त्या निमित्तानं आपण या गावकरी मंडळीचं, गावकरी सेवकाचं आणि आदरणीय वामनरावजी वंजारी मार्गदर्शक यांचं स्वागत करूया टाळ्याच्या गजरामध्ये। धन्यवाद वंजारी साहेब, एकत्र चर्चा बैठक केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। पहा, आतापर्यंत जे मार्गदर्शन झाले खूप अति सुंदर। त्या दिवशी 17 तारखेला आमच्या तारणी या गावामध्ये आदरणीय बाबाचे सेवक हरीश भाऊ गवांकर त्यांच्या निवासस्थानी हवन कार्य सुरू होतं। असे सेवकाची संख्या येणं चालू झाली आणि काही कारणास्तव मी सुद्धा लेट आलो। लेट मध्ये बैठक चालू व्हायचीच होती, तर मी चाललो आपल्या फोनवर बोलत बोलत एक सेविका, आता मी म्हटलं तिचा हात असा काही केला असेल बा, तिचा हात लागला माझ्या टोंगड्याला। मी म्हटलं होऊ शकते चुकीने लागला असेल, बाई म्हटलं सरळ बसा। पण काही वेळानंतर मी सामोर गेल्यानंतर मला तिची प्रचिती कळली की तिच्या अंगामध्ये शैतानी शक्ती होती। पहा, बाबाची सेविका आणि तिच्या अंगामध्ये शैतानी शक्ती, इतकीची गोष्ट नव्हे तर या गावातील या परिसरातील प्रत्येक सेवकांनी पाहिलेला आहे, पण अनुभव सांगितलेला नाही। तर तुम्हापर्यंत पोहोचवा हाच माझा संदेश, बाबाचा उपदेश आहे। पहा, तर आमचे व्यंकटकर भाऊ यांच्या शब्दाखाली ते सेवक आहे, त्यांनी सांगितलं की तारणीमध्ये भगवत कार्याची बैठक आहे, इथं तुम्ही जा। तर चांगल्या गाडीमध्ये 4-5 लाखाच्या गाडीमध्ये त्या बाईला आणण्यात आलं आणि जेव्हा तिला तिथून काढण्यात आलं म्हणते, तर 2-4 जण घेऊन तिला मंडप बैठकीच्या छत्रछायाखाली बसवण्यात आलं आणि ते डायरेक्ट जे शब्द मी आजपर्यंत ऐकलेले नव्हते ते तरी ते सुद्धा बोलले। मग मी छानबीन केली की दादा म्हटलं हे कसं। अजी म्हणते सेविका आहे आपल्यावाला, जो पती आहे तिचा त्या पतीवर शक येते म्हणे, की शक म्हणजे सगळ्याला समजलेच असेल, आणि ते स्वतःची दीट काढते म्हणे अशी
मिरचे येवते कडून साहेब फेकायची म्हणते, अगरबत्त्या सुद्धा घरापाशी लावलेल्या म्हणते. आता तुम्ही सांगा सेवक बांधून मार्गदर्शक काय करणार आहे त्याच्यामध्ये. आमच्या भाऊनी इथं पाठवलं तर त्यांनी त्याच्यासोबत जे काही सेवक गण होती त्यांनी म्हटलं चरडे साहेब मध्ये तुम्ही तीर्थ बनवून द्या. मी म्हटलं का देवऱ्यावरचा देव हो का जी मी, जे शक्ती तुमच्यामध्ये जे बाबाने तुम्हाला जे तत्व शब्द नियम दिले, मार्गदर्शक नाही आणि संचालक नाही ना, कोण्या पदाचा नाही. सेवक म्हणजे सेवक मरेपर्यंत त्याचं ते पद कोणीही हटवू शकत नाही. म्हणून ही शक्ती सगळ्यांना सारखी आहे, तत्व शब्द नियम सगळ्याला सारखी आहे. म्हणून म्हटलं तीर्थ तुम्ही द्या, मी देत नाही. तर सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे की आपल्या पती परमेश्वराला तिनं त्रास दिला, मार्गदर्शकाचे शब्द ऐकले नाही, परिसरातले आजूबाजूच्या शेवकाचे सुद्धा शब्द ऐकले नाही आणि तिच्या अंगामध्ये तो भूत शैतानी तिथं चालत होती. मी म्हटलं शेवकाला एकच काम कर दादा, एक अगरबत्ती परमेश्वराच्या सांग त्यांना, हरीश भाऊ गवांकर फक्त लाव म्हटलं. काय कर म्हटलं हेही नाही सांगितलं, कारण घाईमध्ये असलं या कारणानं आणि माईक चालू असल्या कारणानं काही समजलं नाही. पण दादा अंदर गेला आणि परमेश्वराला जे हवन ज्या जागी घडलं तिथं अगरबत्ती लावण्यात आली. 1.5 तास ते शेवकीबाई झोपली. तिथे एक छोटंसं बाळ होतं, ते फुल पॅन्ट घालून होते, काही टी शर्ट, मुलगा का मुलगी मला काही कळलं नाही. तर ते मम्मी मम्मी म्हणायचंय, पण तिची आजी त्यांना सावरायची. तर अशी ही आपल्यामध्ये होऊ शकते. सेवक झाला, अमर झाला यातला भाग नाही. अनेक वाला त्याच्या मागे भूत लागते यातला भाग नाही. जो तत्व शब्द नियमाने चालला नाही त्याच्या अंगातलं भूत जातही नाही. पण त्याच्यावरती एक छोटस उदाहरण आहे. बाबा हनुमान जी, बाबा जुमदेव जी, हो हो बाबा हनुमान जी, बाबा जुमदेव जी, कसे बसले भवनात, कसे बसले भवनात, नाही चालत जादू टोना या शौकाच्या पोरावर, नाही चालत जादू टोना या शौकाच्या पोरावर. जो सेवक ज्या दिवशी जुळला या मार्गामध्ये त्याच्या भूतबाध्यावर का त्याची सगळी चिंता परमेश्वराने आपल्या चरणी मागली, तर सेवक तत्व शब्द नियमाने वागला पाहिजे, तर तो सेवक. अन्यथा या मानव धर्माचा सेवक सवक बनल्याशिवाय राहणार नाही. फूल आहे गुलाबाचं चिमलं म्हणून फेकू नका, फूल आहे गुलाबाचं चिमलं म्हणून फेकू नका. मार्ग आहे जुमदेव बाबाचा, याला भाजीपाला समजू नका, याला भाजीपाला समजू नका. या शब्दाच्या म्हणीप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. आपण म्हणतो नाही तो मार्गदर्शक आहे, तो मला तीर्थ बनवून देईल, यातला भाग नाही. माझ्याकडे आदरणीय कांबळेजी आमचे वडील असताना या 12 महिन्याच्या पहिलं त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडली काय की आता ते इथे मौजूदच आहे. त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडली, त्यांना असे विचार आले की आता काय करावं. बरेचसे वैद्य त्यांनी घुमलेले होते. म्हणायला बसले आपण आपल्या काकाजीच्या घरी जाऊ, कारण ते पोरगी मला काकाजीच म्हणतात. नाही म्हणते ते आराम करण्याचा वेळ आहे, 11:30 वाजले होते. त्यांना असं वाटलं की हे झोपले असतील, डिस्टर्ब करणं बरोबर नाही. तरी त्या पोरीनं तिला अनुभव आहे, कारण तिचे वडील आई वडील मार्गामध्ये आहे. त्यांना असं वाटलं की जावं, दार ठोकाव किंवा अन्यथा फोन कॉल करावा. आले, दार ठोकले, माझे वडील हयात मध्ये होते. त्यांनी म्हटलं की बाबाजी म्हणते दार खोला, माझ्या पत्नीची तब्येत बरी नाही. तर त्या आमच्या दाजीनी दार खोललं आणि पाहिलं तर ईश्वरजी कांबळे त्यांची पत्नी पुष्पाबाई कांबळे हे दाराशी उभे होते. म्हणते दादा काहून अजी म्हणते हिचं का झालं का काजीनं बाबा हे अगोदरच नाही. जेव्हा दारामध्ये आले, मी आमच्या रूम मध्ये होतो, आम्हाला आवाज देण्यात आला. म्हणते महादेव कोणतरी आलं पहा, ईश्वर आला. म्हणते त्याच्या पत्नीची तब्येत बरी नाही. मी उठलो, मी पाहतो तर त्या बाईची दारापर्यंत साडी होती, फक्त खांद्यावरच राहिली होती. माझ्या वडिलाकडली मी ते थंडीचा वेळ होता, ब्लँकेट घेतली. दादा म्हणलं हिला पांघरून दे आणि बसवून दे खालतं. मला म्हणते तुम्ही काहीतरी ते अंगारा रक्षा करून द्या. अनेकात असल्याचे शब्द होते त्यांचे. मी म्हटलं दादा मी काहीच नाही करून दे, तू जा आणि तू तिथं बस, एक अगरबत्ती लाव. जरी तुमचा मार्ग सत्य आहे
तुम्ही या मार्गाचे सद्गुरू आहात तर या माझ्या पत्नीच्या हाताचे आता दुःख दूर करा, अन्यथा मी कसा या मार्गाला मानू. कांबळेजी बसलेलेच आहे. क्षणामध्ये मी बाथरूम मध्ये गेलो, आंघोळ केली. आता आंघोळ कशामुळे केली हे तुम्हाला माहितच आहे. का बरं मी तेवढ्या आंघोळ केली आणि तेवढ्या थंड पाण्यानं का बरं मी आंघोळ केली तेवढं तुम्हाला समजून घेऊ शकता तुम्ही. मी आंघोळ केली, त्या पोरीचं तर लवकर कापणं बंद झालं आणि मलाच थंडी लागून चालू झाली. मी लवकर कापायला लागलो. ते कशामुळे? थंड पाणी अंगावर घेतलं. आंघोळ केल्याशिवाय परमेश्वराला अर्जी मांडू शकत नव्हतो. आंघोळ केली, परमेश्वरा म्हटलं हे दुखी कष्टी लोक आहे आणि जे तुझी सोन्याची संकल आहे याच्यामध्ये ते जुळत आहे, या शेवकाला शेवकिनीला आराम द्या. दादाला म्हटलं जरी या मार्गाला तू जरी समजलास, हा जरी मार्ग तुझ्याबद्दल चांगला घडला आणि जरी तुला आराम पडला तर तू काय करशील? मी उद्याच मार्गात येईल म्हणे. शब्दरूपी भगवान घराकडे गेले. चहा सविताला म्हटलं माझ्या पत्नीला चहा मान, हिला चहा दे आणि दादाला सुद्धा द्या. माझे बाबाही पेले चहा, मी सुद्धा पेलो. आता कसं लागते बाई? काय झालं त्याची म्हणते मला. मी म्हणलं अरे वा, आतापर्यंत तू पेलत नव्हतीस, तुले काय झालं हे कसं माहित आम्हाला? बरं म्हटलं तुम्ही घरी जा, आराम करा. दुसऱ्या दिवशी कॉल आला, आम्हाला मार्गात याचंच आहे. मी म्हटलं ठीक आहे दादा, उद्या सकाळी भेटा, मग तुम्हाला समजावून मी बाबाने दिलेले तत्वशब्द नियमाच्या आचरणानं सांगण्याचा प्रयत्न करतो. सेवक पाहिजे तर असा की शब्द दिला, दुसऱ्या दिवशी तो खरखूर मार्गामध्ये आला. कार्य चालू, कार्यप्रणाली चालू, एकही दिवसा कार्याचे खंडा. त्या पोरानं 6 महिने कार्य चालू केले. त्याला म्हटलं कसं कार्य दादा? आरामाजी म्हणते जे माझ्या पत्नीला त्रास होत होता तो बी बंद झाला आणि जे तिला निम्म दिसत होते ते बी बंद झाले. आणि नंतर मी म्हटलं आता सगळं बरोबर झालं हो, तर त्याग करशील का? म्हटलं बाबाचा, आमचा तर करायचंच नाही. हो जी म्हणते 6 महिन्यामध्ये त्या पोराला कार्य केले. आताच 1-1.5 महिन्याच्या पहिले त्याच्याकडे नवहवन झालं. तर शेवट पाहिजे असा. आता आमच्याकडे आमच्या ह्या ताई बसलेल्या आहेत चितापूर या परिसरातल्या. यांना डॉक्टरनी सांगितलं की स्तन कॅन्सर आहे आणि एकाएकी या मार्गाशी जुळल्या. सोनू मेश्राम काय नाव? रोशनी मेश्राम. छोटसा बाळ आहे, 2 का काहीतरी लेकर आहे तिला बिचारीला. पती दारू प्यायच्या सासऱ्याकडे आल्यानंतर कोणाच्या तरी लग्नाला आलता म्हणते. खेड्याचं गाव, या तिथं गवाऱ्या साप निघला गावामध्ये आणि काय म्हणते पोरं आमच्या एवढ्याले म्हणाले बसले अजी साप निघला. अरे म्हणते मी शंकरजीचा भक्त आहो, भले का होते. आणि तो साप पकडला, रोडावरती आपटला आणि त्या तो आपला धरून चालला, त्याला चमकवलं इथं. आणि जे आमच्या इथले पोरं दिसायची त्याला तो भेवायचा, असं झालं तसं झालं. तर तो चमकवल्यानंतर त्याला नेता दवाखान्यात बिचारा थंड झाल्या अर्ध्या रस्त्यातच. ते वय महादेवाची सेवा, माई नाव महादेवाचे आहे. मग मला सांगा त्या बाईला आता स्तन कॅन्सर झाला, तिच्याजवळ एकही डॉक्युमेंट्स नव्हता आणि वडिलाकडे ते राहत आहे. वडील खूप म्हातारे आहे आणि वडिला आईची मतिमंद असल्यासारखी आई आहे. ते पोरगी म्हणायला बसली काकाजी या मार्गामध्ये कॅन्सर सुधारते. म्हटलं हो, हे माझे शब्द नाही बाबाचे शब्द आहेत, सुधारते ना. बाईचे विचार झाले या मार्गामध्ये येण्याकरता आणि ते मार्गाशी जुळली. आता परिस्थिती अशी आहे की 30,000 रुपये तिच्या वडिलांना जमवून दिले होते कोण्या तरी दवाखान्यामध्ये नेण्याकरता. सुरत भाऊ, असं मी म्हणणार नाही की त्यांना घाल केले नाही. परिस्थिती अशी झाली का पैसे होते तोपर्यंत माझ्यासारखा भाऊ बनला आणि आता पैसे नाही तर म्हणते तुला का जाऊ, अशी परिस्थिती झाली. त्या पोरीचा विचार आला आम्ही यांच्यापाशी त्यांच्यापाशी करून सने डॉक्युमेंट्स बनवण्याचा. ते मुलगा आहे ढोणेजी, सीतापूरचे रमेशजी ढोणेचा मुलगा सौरभ ढोणे. त्या पोरांना बरीचशी मदत घेतली, मेहनत केली, तिचे डॉक्युमेंट तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि पहा
ही तर मी एकट्याच्याच म्हणल्यानं होणार नाही किंवा आदरणीय मंचाच्याच म्हणल्यानं होणार नाही. बाबा हे शब्द, भगवंत हे शब्द एकतेचे ऐकते, म्हणून तिच्यासाठी सगळे सेवक थोडं तिच्यासाठी विचार करून बाबाजवळ शब्द टाका. कारण आपल्याला विचार आपला नाही आहे, तर आपल्या येणाऱ्या पिढीचा विचार आहे. म्हणून त्या मुलीसाठी, त्या शेवकिनीसाठी एकतेची गरज आहे. एकतेने आपल्या मनामध्ये स्मरण करून सांगा, परमेश्वराला शब्द ठेवा की बिचारीचं एक स्तन कॅन्सर डॉक्टरनी सांगितलेलं आहे, तर याच्यातून ते मोकळी व्हावं. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य इतकं आहे की मार्गात आल्यानं सुधारते, पण त्याच्यासारखे आचरण आपल्याला करावं लागेल. नाही तर काम झालं माझं ना का करू तुझं. आमच्या कैलास भाऊचा लहान भाऊ उमेश भाऊ गोमकर इथंच आहे. कुठे तो मुलगा उमेश गोमकर, हा मुलगा बघून घ्या. स्वतःचा मांस स्वतः खात होता, बसून घ्या. स्वतःचा मांस स्वतः खात होता. दवाखान्यात जेव्हा भरती होता तर स्वतःचे कपडे काढून सांगा नर्स मागा धावत होता. त्या पोरीनं सांगितलं, अजी बाबा म्हणते तुम्ही नाही का म्हणते याला दवाखान्यातलं काहीच नाही, याला तुम्ही फक्त एक अगरबत्तीचा मार्ग आहे म्हणते. ज्या पोरीनं जसं सांगलं झालं तसं सांगितलं आणि हा परिवार मार्गाशी जोडला. चांगले कार्य चालू झाले, दवाखानाही चालू केला. कारण या मार्गामध्ये दवा आणि दुवा या दोन शिवाय तिसरं काही नाही. पोराची दवा आणि दुवा चालू झाली आणि त्याच्यात क्रिया सुद्धा चालू झाली. पण म्हणते ना सेवक, हे तू बैमान आहे. बाबाचे शब्द काहीतरी होते, गुरुजी वगैरे सांगतील तुम्हाला. सुधारल्यानंतर डॉक्टरने सांगितलं, दादा जो त्रास देणारी वस्तू होती तू खाजो नको. पट्ट्यानं खरा चालू केला, पठावर जाणं चालू केलं आणि वेळेला भेटत तर कुईले पुरी बरी सुट्टी होते तेव्हा पायनंही चालू केलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक जनरेशनचा पोरगा आहे तो, काही हे नाही. आणि तो काहीच नाही दिसत. आता जेव्हा कार्य सुरू केले तगडा तवाना पोरगा दिसत होता. त्याचे भाऊ सुद्धा मौजूद आहे. तर म्हणण्याचा तात्पर्य इतका आहे की या बाबाचं मठ नांगारा फुकट नव्हे. आमचे शेवकीबाई इथंच बसलेले आहे. अहो म्हणते मला सापानं चवा घेतला. तुम्ही म्हणलं सांग मा डोंगऱ्याले. परिस्थिती अशी झाली की आम्ही कोजागिरी निमित्त बॅनर बनवण्याकरता पुरीला गेलो. हिचे रिश्तेदार घरी आले. मार्गदर्शक प्रत्येक सांगत असतात की तुम्ही जेव्हा या मार्गाशी जुळता येणारे तुमचे भाऊ राहो, बाप राहो, चाहे मग कोणीच राहो, इवय राहो का जवळ राहो, दारू पेल्या काजी. मार्गदर्शकासमोर सांगतो, होजी होजी बैलासारखी मान हलवतो आणि बाप दिसला याची, भाऊ दिसला याची, म्हणजे हिसा भेटते ना. आणि परिस्थिती तेव्हा अशी झाली की जेव्हा आम्ही गुईला गेलो मला कळलं, पण म्हटलं जाऊ दे बाबा, बाईगी भोसकवली तर मी का करी. म्हणून मला असं वाटायला लागलं आमची टीम, त्यांचं थोडंसं उदाहरण शेवटला घेणारच आहोत. सोनटकेजी, कोसरीची, संजीवभाऊ चरडे, गोमकरजी, या गावातले वनवेजी, आपले अमित भाऊ साखरकर, राजूभाऊ साखर, हे सगळी टीम घेऊन सगळे आम्ही कुईला गेलो बॅनर बनवण्याकरता. जसा बॅनर टाकला, नाश्ता पाणी करायला गेलो, फोन आला मॅडमचा. पहिले मध्ये सापानं चावला, मला तर पहिले चक्कर गिकर आला म्हणा, पण मी मला सांग मा टोंगऱ्या. हालाकी हिनं आपल्या रिश्तेदाराला विचारलं नाही. आणि जेव्हा मी नवीन या मार्गामध्ये होतो, या मार्गाची उत्पत्ती मला समजली. मी माझ्या भाऊजीला, जे काळे साहेब आहे जुने शुक्रवारी, तिथे माझी ताई आलीच आहे, चल निघलो म्हणलं. या असे बायका म्हणते आंघोळ केली तर जमन नाही का महादेव, तूही होय बाहेर, हिसा घेशील तर चालन, पण तूही होय बाहेर. आणि ते मार्गात जुळले ते बाहेर गेले. आणि चांगले जवान पोरं आहेत तिचे, लग्न जोगते. म्हणून आदरणीय सर्व सेवकाला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की शब्दरूपी भगवान, शब्दाशिवाय दुसरं काहीच नाही आपल्याकडे. शब्दाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. जाता जाता वेळेस, म्हणजे शब्द थांबवता वेळेस एक शब्द बोलून जाते की धर्म माझा धर्म तुझा, या धर्मात काय आहे. धर्म माझा धर्म तुझा, या धर्मात काय आहे. माणसाने माणसासारखं वागा
धर्म आहे, हाच खरा मानव धर्म आहे. सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार.